मित्र हो, काही नेत्यांना आणि काही पदाधिकारी कार्यकर्त्यांना सत्तेचा माज येतो माज, आणि हे काही नवीन सुद्धा नाही. पण हा माज कधी कधी भलताच अंगलट सुद्धा येऊ शकतो. कुठल्या तरी पदाच्या अपेक्षेने किंवा अन्य कुठल्या तरी आशेपोटी हे खालचे कार्यकर्ते वरिष्ठ नेत्यांची मर्जी राखण्यासाठी, ती संपादन करण्यासाठी किंवा त्यांची शाबासकी मिळवण्यासाठी भलतंच काहीतरी करून बसतात. मुंबईच्या डोंबिवलीत तेच घडलं. प्रकाश उर्फ मामा पगारे हे 72 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी पासून सांगितलं जातं की ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करा. त्यासाठी काही योजना सुद्धा सरकारनं आणलेल्या आहेत. हे जे मामा पगारे ते काँग्रेसचं काम करतात. त्यांना कोणाकडून तरी एक पोस्ट आली आणि ती पोस्ट त्यांनी फॉरवर्ड केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातली ती पोस्ट होती. भाजपच्या पदाधिकाऱ्याने ती पाहिली आणि मग आपण आपल्या नेत्यासाठी काहीतरी करतो हे दाखवण्याची ऐतीच संधी त्यांना प्राप्त झाली. मग त्यांनी 72 वर्षाच्या या मामा पगारे यांचा शोध सुरू केला. यामध्ये हे जे शोध पथक होतं भाजपाचं, म्हणजे ते पदाधिकारी जे होते, त्यातल्या 20 पेक्षा अधिक गुन्हे, गंभीर स्वरूपाचे गुन्हे सुद्धा दाखल असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याचा समावेश होता. या मामा पगारे यांना त्यांनी गाठलं आणि भर रस्त्यावर त्यांना साडी नेसवण्याचा मोठा पराक्रम भाजपच्या या पदाधिकाऱ्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयीची ती पोस्ट काही आक्षेपार्ह वाटत होती किंवा खरोखरच होती तर त्यांना पोलीस ठाण्याची आठवण यायला हवी होती. पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी मामा पगारे यांच्या विरोधात सरळपणे तक्रार करणं आवश्यक होतं. पण सत्तेचा माज कधीच कायद्याच्या मार्गाने जात नसतो. आपल्याला बळजबरीनं साडी नेसवण्यात आली, जातीवाचक अपशब्द वापरले गेले, आपण केलेल्या पोस्टवर आपण ठाम आहोत, त्यांना काही वावगं वाटलं तर त्यांनी पोलीस ठाण्यामध्ये जायला हवं होतं असं या मामा पगारे यांनी म्हटलं. काँग्रेस पक्षानं सुद्धा या प्रकरणी निषेध व्यक्त केलेला आहे, संतापही व्यक्त केलेला आहे. 72 वर्ष वयाचे असलेले हे मामा पगारे या घटनेनं मानसिक धक्क्यात गेले. भर रस्त्यावर त्यांना साडी नेसवली गेली, याचा त्यांना मानसिक धक्का बसला. तक्रार करण्यासाठी पोलीस ठाण्यामध्ये जात असतानाच अर्ध्या वाटेवरती भोवळ येऊन खाली पडले. सध्या ते रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत. एकंदर या प्रकारामुळे काँग्रेस आक्रमक झालेली असून काही पदाधिकाऱ्यांनी दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन दुर्गा मातेला साडी अर्पण केली आणि भाजपच्या या कार्यकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना दुर्गा मातेकडे केली. पण हे एवढ्यावर नाही थांबलं मित्रांनो. काहींनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन या मामा पगारे यांच्या वतीनं या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये एक तक्रार सुद्धा केली. आमच्या नेत्याची बदनामी केली तर आम्ही सहन करणार नाही, कुठल्याही गुन्ह्याला आम्ही सामोरं जाऊ, अशी ताठर भूमिका अजूनही या भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आहे. याला ताठर भूमिका म्हणायचं, याला आडमुठे म्हणायचं किंवा याला सत्तेचा माज म्हणायचं, हे तुम्ही ठरवा मित्रांनो. तर दुसरीकडे काँग्रेस सुद्धा आक्रमक झालेली आहे. त्यामुळं साडीचा हा वाद आता पेटताना दिसू लागलेला आहे. भाजप पदाधिकाऱ्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होऊ लागलेली आहे. त्यामुळं वृद्धाला नेसवलेल्या साडीचा फास आता भाजपाच्या गळ्याला लागण्याची शक्यता आहे. कायदेशीर मार्गाने न जाता गुंडगिरी करीत एका 72 वर्षे वयाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांनी जे हे वर्तन केलेलं आहे, हे वर्तन कुठल्याही क्षणी कुठल्याही परिस्थितीमध्ये निषेधार्हच आहे आणि त्याचा निषेध सुद्धा समाजाच्या पातळीवर होताना दिसत आहे. पण त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांचे मात्र आता हात मोकळे असू शकतील का? या गुंडावरती, भामट्यावरती किंवा भाजपाच्या सन्माननीय पदाधिकाऱ्यांच्या वरती पोलीस गुन्हा दाखल करतील? खरं तर हे आता पाहण्यासारखं असणार आहे मित्रांनो. पाहूया काय काय होतंय ते. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.